नमस्कार. आपल्या आवडत्या देवेंद्र चौरे लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. आज आपण गुजरात राज्यातील डांग जिल्ह्यातील लिंगा या गावाजवळ असलेले आदिवासी समाजाचे कुलदैवत व महत्त्वाचे श्रद्धास्थान असलेल्या मोठा देवाचे दर्शनासाठी जात आहोत. मोठा देव भक्तांच्या नवसाला पावतो, त्यांच्या मनातील मनोकामना पूर्ण करतो, म्हणून त्याची कृतज्ञता म्हणून आदिवासी समाज मोठ्या संख्येने मोठ्या देवाच्या दर्शनासाठी दररोज जात असतात. आपल्या जीवनातील दुःखे दूर होऊन आपल्या अडचणी दूर व्हाव्यात व मनातील इच्छा पूर्ण व्हाव्यात या हेतूने नवस बोलण्यासाठी मोठ्या संख्येने आदिवासी येथे येत असतात. त्याचसोबत आपण केलेल्या नवसाची पूर्ततेसाठी येत असतात. नाशिक ते मोठा देवस्थान हे अंतर एकूण 104 किलोमीटर असून तेथे पोहोचण्यासाठी नाशिकहून 2.5 ते 3 तास इतका वेळ लागतो. येथे पोहोचण्यासाठी आपल्याला गुजरात राज्याची सीमा ओलांडताच प्रथम सुप्रसिद्ध असे सापुतारा हे पर्यटन स्थळ लागते. येथे पर्यटनासाठी गुजरात राज्यातील व सोबतच महाराष्ट्रातूनही हजारो पर्यटक दररोज येत असतात. पर्यटकांसाठी येथे सनसेट पॉइंट, बोट क्लब, पॅराग्लायडिंग, रोपवे इत्यादी आकर्षणे आहेतच. सनसेट पॉइंटकडे डोंगरावर जाणारा रस्ता हा अत्यंत चढावाचा असून तेथे जाताना अनुभवी ड्रायव्हर व आपले वाहन सुस्थितीत असेल तरच जावे, अन्यथा येथील रमणीय अशा बोट क्लबच्या ठिकाणी बोटिंगचाही आनंद घेता येऊ शकतो. येथे पर्यटनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी अनेक पंचतारांकित हॉटेल्सही उपलब्ध आहेत, अनेक रेस्टॉरंट्सही उपलब्ध आहेत. आज सुट्टीचा दिवस असल्याने येथे पर्यटकांची नेहमीपेक्षा जास्त गर्दी दिसून येत होती. सोबत असलेले सर्वच जण यापूर्वीही सापुताऱ्यात अनेक वेळा फिरण्यास आलेले होते, पण तरीही सर्वांची सापुताऱ्यात फिरण्याची खूप इच्छा होती. पण हा मोह टाळून आमचा मुख्य हेतू हा आमच्या नातेवाईकांच्या नवसपूर्तीसाठी मोठा देव येथे जाण्याचा असल्याने हा मोह टाळून आम्ही पुढील प्रवासास निघालो. सापुताऱ्यातील प्रेक्षणीय स्थळांपैकी येथे असलेले मछलीघर ॲक्वेरियम हे प्रेक्षणीय असे आहे. येथे अनेक विविध प्रकारचे मासे मत्स्यालयात आपणास पाहावयास मिळतात. आपल्या डाव्या बाजूस पाहत असलेला रस्ता हा सनसेट पॉइंट कडे जातो. सापुतारा पासून वघई रस्त्यावर 10 किलोमीटर अंतरावर डांग जिल्ह्याचे मुख्यालयाचे ठिकाण असलेल्या अव्हा या गावाकडे जाणाऱ्या रस्त्याला उजवीकडे आपणास वळावे लागते. तिथून पुढे गेल्यानंतर घाटातून जाताना हिरव्यागार निसर्गाचा अनुभव डोळ्यांचे पारणे फेडणारा तर होताच, त्याचसोबत या नागमोडी वळण रस्त्यावरून जातानाचा अनुभव तितकाच थरारकही होता. अव्वा साधारण 12 ते 15 किलोमीटर अंतरावर असताना पुन्हा पायरगोडी चौकडी किंवा चौक येथून अर्जुनकुंड रस्त्याने लिंगा या गावाकडे जाणाऱ्या रस्त्याने आपल्याला उजवीकडे वळावे लागते. तिथून 8 ते 10 किलोमीटर अंतर गेल्यावर आपल्याला मोठा देव येथे पोहोचता येते. अखेर मोठा देव या देवस्थानी आम्ही पोहोचलो. मोठा देव देवस्थानचा आजूबाजूचा परिसर हा मोठमोठ्या घनदाट वृक्षवेलींनी वेढलेला आहे. पावसाळ्याच्या काळात आम्ही इथे आल्याने हिरव्यागार निसर्गरम्य वातावरण व मंदिरालगतच्या वाहणाऱ्या नदीचा प्रवाह हा मनाला सुखद असा अनुभव देणारा होता.
पार्किंगमध्ये आज मोठ्या प्रमाणावर वाहनांची गर्दी दिसून येत असल्याने आज निश्चितच भाविकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती असणार याची कल्पना तर आलीच. नदीवरील या बंधाऱ्यावरून जाताना पाय तर आपोआप स्वच्छ झाले, पण हा निसर्गरम्य परिसर पाहून मनही प्रफुल्लित झाले. त्यानंतर येथील क्षेत्रफळाचे दर्शन घेतले. आपल्या भक्तांच्या मनातील इच्छा हमखास पूर्ण होतात या भावनेने हजारो आदिवासी बांधव मोठ्या भक्तिभावाने मोठ्या देवाची पूजा करतात. तसेच नवस्फूर्तीस साठी आलेले असंख्य भाविकही मोठ्या देवाविषयी कृतज्ञता मनात ठेवून कबूल केलेला नवस फेडण्यासाठी इथे येत असतात.
पातीला कटोरी होणार आपलाच अखेर आदिवासी समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या मोठा देव म्हणजेच महादेवाच्या दारी येऊन या गोरगरीब आदिवासी समाजाच्या समस्या अडचणी दूर करण्यासाठी त्यांना सामर्थ्य दे व सर्वांना सुख समृद्धी लाभू दे अशी मनोकामना करून परतीच्या प्रवासासाठी आता निघूया. आपल्या देवेंद्र चौरे ब्लॉग या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.